प्रवर्गासाठी आता आरक्षण सोडत जी आहे ती सुरू झालेली आहे। सर्वसाधारण प्रवर्गासाठी आता आरक्षण सोडत प्रक्रिया सुरू झाली आहे। एससी, एसटी आणि ओबीसी यानंतर सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण सोडत सुरू। यामध्ये आता कोणत्या महानगरपालिकांची नावं समोर येत आहेत बघूयात। त्यामध्ये महिलांना कोणकोणत्या ठिकाणी आरक्षण निघतंय ते देखील आपण बघूयात। सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण सोडतीला सुरुवात झालेली आहे। त्या देखील चिठ्ठ्या आता निघत असतील, एक एक करून नावं आपल्या समोर येतील। एसटी झालेला आहे, एससी झालेला आहे, ओबीसी झालेला आहे आणि आता सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण सोडतीला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। सगळ्यांचं लक्ष हे मुंबई महानगरपालिकेवरती लागलेलं आहे, कारण मुंबई महानगरपालिकेत कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षण निघतंय याकडे लक्ष असेल। आता खुल्या प्रवर्गात 17 पैकी 9 महानगरपालिकांमध्ये खुल्या प्रवर्गातील आरक्षण निघेल। त्यामध्ये मुंबई, नवी मुंबई, मीरा भाईंदर, पुणे, पिंपरी चिंचवड, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, नांदेड, वसई विरार आणि धुळे तसंच मालेगाव, भिवंडी, अमरावती, परभणी यामध्ये खुला प्रवर्ग जाहीर झालेला आहे। सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण सोडत ही सुरू झालेली आहे आणि खास करून खुल्या प्रवर्गासाठी सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, मालेगाव, भिवंडी, अमरावती, परभणी खुला प्रवर्ग जो आहे तो जाहीर झालेला आहे। अशा 17 महानगरपालिका आहेत जिथे खुल्या प्रवर्गातील महापौर असेल। सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण सोडत सुरू झालेली आहे आणि 17 पैकी 9 पालिकांमध्ये तिथे खुल्या प्रवर्गातला महिला महापौर असेल। 17 पैकी 9 ठिकाणी महिला महापौर खुल्या प्रवर्गासाठी। नक्कीच एक महत्त्वाची आणि मोठी बातमी या ठिकाणी म्हणावी लागेल। सर्वसाधारण प्रवर्गासाठी सध्या आरक्षण सोडत जी आहे ती सुरू झालेली आहे। मालेगाव असो, भिवंडी असो, अमरावती असो, परभणी असो खुला प्रवर्गासाठी जाहीर झालेला आहे। मुंबई, नवी मुंबई, मीरा भाईंदर, पुणे, पिंपरी चिंचवड आणि सांगलीचा सुद्धा याच्यामध्ये समावेश आहे आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी आता आरक्षण जे आहे ते सुरू झालेली आहे। त्यामुळे या 17 महानगरपालिका आहेत ज्या ठिकाणी सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण निघतंय। मात्र या 17 पैकी 9 ठिकाणी महिला खुल्या प्रवर्गातील महिला महापौर होणार। तर त्या महिलांसाठी कोणकोणत्या महानगरपालिकांची नावं समोर येत आहेत हे चिठ्ठीमधून आपल्याला कळेलच। मुंबई महानगरपालिकेमध्ये खुल्या वर्गाला आरक्षण निघालेलं आहे। मुंबई महानगरपालिकेकडे ज्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय त्या ठिकाणी खुल्या प्रवर्गाचं आरक्षण निघालंय। बेरजेचं गणित मुंबई महानगरपालिकेमध्ये सुरू झालेलं आहे, चलबिचल सुरू झालेली आहे आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये आता खुल्या वर्गाचं आरक्षण असणार आहे। खुल्या वर्गाचा म्हणजे ओपन कॅटेगरी मधला महापौर जो आहे तो मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर म्हणून विराजमान होणार आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। मुंबई महानगरपालिकेमध्ये खुल्या वर्गाचं आरक्षण निघालेलं आहे, त्यामुळे ओपन कॅटेगरीतला महापौर हा मुंबई महानगरपालिकेमध्ये विराजमान होईल हे आता सिद्ध झालेलं आहे। त्यामुळे त्या पद्धतीने आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात आणि राजकीय या पक्षामध्ये चाचपणी सुरू। मुंबई महानगरपालिकेमध्ये खुल्या वर्गाचं आरक्षण निघालेलं आहे। ओपन कॅटेगरीतला महापौर हा मुंबई महानगरपालिकेमध्ये बसेल। नक्कीच एक चर्चा जी आहे ती मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत सुरू झालेली होती। सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप या ठिकाणी आलेला आहे, मात्र त्यांच्याकडे एसटी प्रवर्गामधले उमेदवारच नाहीत, म्हणजे ते जिंकून आलेले नाहीत। त्यामुळे जर आरक्षण सोडतीमध्ये मुंबई महानगरपालिका एसटी प्रवर्गासाठी जर गेली तर मग काय होणार? कारण शिंदेकडे ते उमेदवार नव्हते, भाजपकडे ते उमेदवार नव्हते, त्याच्यामुळे एकूणच चलबिचल जी आहे ती सुरू झालेली होती। कारण एसटी प्रवर्गामधला उमेदवार हा फक्त आणि फक्त ठाकरेंकडे होता। इथे एसटी साठी पालिकेमध्ये 3 पेक्षा जास्त जागा असणाऱ्यांना आरक्षण असणार आहे। एसटी साठी पालिकेत 3 पेक्षा जास्त जागा असणाऱ्यांना एसटीचं आरक्षण असेल असा हा नियम सांगतोय। आणि आता मुंबई महानगरपालिकेसाठी खुला प्रवर्ग तर एसटी साठी पालिकेत 3 पेक्षा जास्त जागा असणाऱ्यांना एसटीचं आरक्षण असेल। एसटी साठी पालिकेमध्ये